भाऊ NIT बरखास्त करण्यासाठी आपण जे आहे आवाज उचललाय, काय सांगणार? आणि माननीय देवेंद्रजींनी 2014 ते 19 मध्ये एनआयटी बरखास्त केली होती. अनेक दिवसाची मागणी आहे की एनआयटी बरखास्त केली पाहिजे, कारण एनआयटीच्या माध्यमातून जे काही कामं झाले असतील, 572 लेआउट असतील, 1900 लेआउट असतील, लेआउट असतील, या जनतेला त्रास झाला. तिथल्या सिवर लाईन, गटर लाईन, तिथलं पाणी, तिथली दिवाबत्ती, तिथले रस्ते, या बाबतीत काय स्थिती आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि ज्या एनआयटीच्या माध्यमातून एनआयटी पैसे कमवते तिथे एनआयटी कधी मेंटेनन्स करत नाही. त्यामुळे एनआयटीने शहराबाहेर 25 किलोमीटरवर या शहराच्या बाहेरचा विकास करावा आणि महानगरपालिकेने शहरातला विकास करावा अशी आमची भूमिका आहे. देवेंद्रजींनी बरखास्त केली होती, पण महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्यांनी हिला पुनर्जीवित केलं. त्यामुळे परत एकदा ही मागणी आहे आणि मान्य नितीनजी, मान्य देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री, सगळं मंत्रिमंडळ नीट विचार करेल आणि जर जनतेला त्रास होणार असेल तर निश्चित देवेंद्रजी याच्यावर मार्ग काढतील असं मला विश्वास आहे.